पहिल्याला मागितली 10 शिर, दुसऱ्यानं मागितली आदिमाया देवाची आदिमाया, आणि तिसऱ्यानं मागितला तुझा आत्मलिंग पाहिजे मला. नाही का देवा? मग किती देव येणार बघा. 10 शिर बी दिली, स्वतःची आदिमाया बी दिली, नाही का? आणि तेवढाच राहिला होता. 33 कोट देव बंदित होत, आत्मलिंग देवापाशी राहिला होता. आणि ते आत्मलिंग सुद्धा देऊन टाकला देवा. भोळ्या देवानं दिला आणि आत्मलिंग दिला. पण देताना सांगितलं होतं रावणाला, तू घेऊन चालला, तुझ्या जाग्यावर जाईपर्यंत जर तू ठेवलास तर तो तुझा राहिला नाही. तुला जाग्यावर जाईपर्यंत खाली ठेवता येणार नाही. अरे एवढाच नरे कळलं कुणाला, कुणाला कळला साहित्य पंढरीच्या देवाला देवाला, अरे पंढरीच्या देवाला देवाला. अरे इथून माझ्या देवाला देवाला, अरे इथून माझ्या देवाला देवाला. अरे याद लागले देवाला देवाला, अरे याद लागले देवाला देवाला. काय केलं? ही तिने वस्तू दिली आणि कळलं त्या पंढरीच्या पांडुरंगाला. पण पांडुरंगानं काय करायचं म्हणला देवाला. त्यावेळेचा काळ होता. कसा आहे? थोरल्या भावानं किती बी जरी वाटोळ केलं आणि चांगलंही केलं तर बाकीच्या 4 भावानं वर मान केली तर त्याला पाप आहे. जे घडतंय त्याच्या हातून घडतंय. कारण जोपर्यंत बाप आहे तवर काय केलं पाहिजे? बाप आहे. बापाच्या माघारी वडील मोठा भाव आहे. तो कसा असेल? तुम्हाला जर सगळं इतिहास सांगायचं म्हणलं तर मला उजाडलं तरी व्हायचं नाही. सांगा की. कारण राजा धर्मानं जुगाराव बसला तवा सगळी इस्टेट संपली. आता म्हणला जुगाराव लावायचं काय, म्हणून स्वतःची बायको डावाव लावलेली दुर्पता कोणाला ऐकून असला तर बघा. ती दुर्पता डावाव लावली तरी 4 भावाची वाचाव काली नाही. बायको सुद्धा तो लावायला लागलाय त्याची, नाही का? इच्छा झाली नाही. शेवटी दुर्पता हरली, नाही का? गौरवानं घेऊन चाललं होतं. जाताना फक्त माया त्या पांडुरंगाला आली आणि त्या पांडुरंगानं तिची इज्जत वाचवली. तसं म्हणून देवाची असणारी आदिमाया घेऊन चालला, आत्मलिंग घेऊन चालला. आता पांडुरंगाला कोड पडलं, म्हणला याला करायचं काय, नाही का? म्हणून असणारा देव पांडुरंग तरी लागला होता करायच्या वेळेला. रूप केलं बदली व बदली यावं, रूप केलं बदली या बदली यावं. रूप केलं बदली या बदली यावं, रूप केलं बदली या बदली यावं. अरे म्हाताऱ्याच्या रूपानं रूपानं, अरे म्हाताऱ्याच्या रूपानं रूपानं. केव्हा कसं आहे? राजबा महाविष्णून म्हाताऱ्याचं रूप घेतलं आणि हात कोणाला मारली होती? कुणाला मारलं शरीराला? ज्याचा किळीवाणी पोटाचा देव कोण आहे? गणपती. त्याला पोट किळीवाणीच आहे. त्या असतानाच देव डबका आहे. बरोबर आहे. डबका. पण त्या डबका
देव सगळ्यात श्रेष्ठ आहे. का श्रेष्ठ आहे तर त्याचं नाव घेतल्याशिवाय चांगल्या कामाला सुरुवात होत नाही. सुरुवातच होत नाही. तो गणराया आणि महाविष्णूनं सांगितलं बाबा जरा मला मदत करतो का. तर का तर म्हणला आपलं सगळं वैभव आता सगळं देवानं देऊन टाकलं. त्यांना आपण जर म्हणाय गेलं कसं आहे तर पाप आहे. नाही का. आपण आता ही बाहेरची बाहेर निपाटलं पाहिजे. नाही का देवा. म्हणून गणपतीला 10-12 गाया करून दिल्या. तुमच्या गळ्यात उपार नाही का. त्यानं पोट आवळून बांधलं. गुराच्या मग पळाई बी आलं पाहिजे. नाही का देवा. आणि त्यो गणपती गुराहनच चालला. रावणानं देवाची पार्वती खांद्यावर घेतली. आत्मलिंग हातात घेतला. 10 शिऱ्या होती. नाही का देवा. रावण चालला तेव्हा महाविष्णू म्हाताऱ्याच्या रूपात पुढे आला. आणि जी आदिमाया खांद्या होती तिचं दात बी पाडलं. त्याच बी पिकलं. नाही का देवा. आणि तोंडातून बी लाळ आणि नाकातून बी लाळ गळाय सुरुवात केली. तुझं रूप मात्र बदली केला सैला. कोणी केलं. पंढरीच्या पांडुरंगानं. आणि रावणाला म्हणला तो खांद्यावर घेऊन काय चालला. नाही का. ती मोठी पाण्यानं म्हणला मी शंकराची पार्वती घेऊन चाललोया. वर बघ म्हणला सैला. जेव्हा वर बघ म्हणला आणि रावणानं वर बघितलं तेव्हा नाका तोंडातली लाळ खाली पडते. रावणाच्या तोंडावर पडली. आणि तोंडावर पडलेली लाळ बघितली तर म्हातारी जग आहे तिचं कॅच पिकलं तर तोंडात दात नाही. अव रावणाला तुला रे माया खाली मात्र सोडली असाईल. नाचणारी आधी माया टाकली. आणि आधी माया असणारी निघून गेली. काय का. आता रावणापाशी काय राहिलं. आत्मलिंग. आता आत्मलिंग राहिला आणि 10 शिर राहिली. आता 10 शिर त्याला ठेवायची होती. पण आत्मलिंग कसा काढायचा भोळ्या देवाला कोड पडलं होतं. नाही का देवा. देवा असणार माझ्या विष्णून काय केलं साहित्य आलं गावा केला बघा बघा तूनच. बघा कुणाचा गावा केलं बघा कुणाचा. अरे बरं माझ्या देवाचा देवाचाव. 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 आपल्याला राजबा थोडं जर संकट आलं तर आपण देवाला शिव्या देतोय का. फलटणची वारी महिन्याला करतोय. बरोबर आहे की. नक ते तुला झटतोय तरी माझ्या नशिबाला हीच काढले म्हणून त्याला शिव्या देताया. पण जेव्हा देवावर संकट पडलं ते कोणाला शिव्या देत होता. तो कशाला देतोय. शिव्या द्यायच कोण उरलं नव्हतं तर देणार कोणाला. नाही का देवा. कोणाचा तरी आधार आहे म्हणून शिव्या देत आहे त्यानं द्यायच्या होत्या कोणाला. नाही का देवा. म्हणून माझ्या महाविष्णून ब्रह्मदेवाचा धावा केला. ह्यातून जर नाही सुटला आणि जर आत्मलिंग नाही काढला तर आपण वाचणार नाही त्या वेळेला. तेव्हा मानव लोक संपणार होत आणि राक्षस लोक राहिला असत. तुम्हाला माणूस म्हणून जगायला आधार फक्त त्या पांडुरंगाने दिलाय. तो कसा दिलाय सांगतो. सांगा की. आज जेव्हा असणाऱ्या ब्रह्मदेवाला सांगितलेला वेळ काहीतरी काढ. काय का देवा. मार्ग काढ. म्हणून ब्रह्मदेवाकडे फक्त एकच होत. कसं आहे. माझ्या असणाऱ्या ब्रह्मदेवानं मनात विचार केला ना रावणाला कळा सोडल्या.
लघवीच्या कळा मात्र रावणाला सोडल्या साईला, रावणानं विचार मात्र मनात घेण्याचा केला साईला, रावणाचं पोट लघवीनं फुगला तैला, रावणाला काही सुसना देवा हाक मारणी कुणाला गेलेला, जर मी लघवीला बसलो तर लिंग ठेवल्याशिवाय पर्याय नाही या सबला, रावणानं मात्र हाक कुणाला मारली असाईला देवा त्या महाविष्णून गणपतीला पुढ राखून पुढे लावला होता, कणा रावणाला दिसला आणि त्यानं हाक मारली, म्हणला इकडे या, फक्त म्हणला लघवी करस तर माझा लिंग हातात घ्या, नाही का देवा, गाणाही कमी चॅप्टर नव्हता, म्हणला ती काम मला येत नाही, मला जुळतच नाही म्हणलं बाबा, मला असलं जुळणार नाही, मला असलं करता येणार नाही, तेव्हा रावणाला हात जोडला, पाया पडतो तुझ्या, ही लिंग मात्र तुझ्या हातात घेतलं पाहिजे ते वेळेला, मी एकाच मिनिटात लघवी करतो, फक्त एकच मिनिट माझा आत्मलिंग हातात धर, तेव्हा गणानं बांधून घेतला आणि सांगितलं, तीन म्हणायच्या आत मात्र याय पाहिजे तुला मी आत्मलिंग घेतो, कारण तुला जे संकट आहे त्याला मी वाचवतो, पण कसा, फक्त एक दोन तीन म्हणून तर तो याय पाहिजे त्या वेळेला, तीन म्हणूस तर जर आला नाही तर मी लिंग ठेवून गेल्याशिवाय राहणार नाही, नाही का देवा, आता आडला नारायण माझी घरी गाडवाचं आहे, कसंही असलं तरी त्याला होईच म्हणावं लागते, नाही का देवा, तर म्हणला मी एका क्षणात लग्वित नाही तो, गानात मलिंग हातात धरला आणि गाणं मात्र एक दोन म्हणायला लागला साईला, रावण लघवीला जाऊन बसला, त्याची लघवी मात्र थांबत ना साईला, आता ब्रह्मदेवानं काळा सोडलेली कधी कमी आहे का, 4 तास जरी बसला तरी त्याची लघवी संपत नव्हती, अशा कळा सोडल्या होत्या, नाही का देवा, बराच वेळ गानानं वाट बघितली, ह्याची लघवी काय थांबना, हे काय उठेना, म्हणून काय केलं देवा, आचणाऱ्या त्या गानानं हाका माराय, कुणाला मारली असाई त्या वेळेला, एक, 2 तीन म्हणायच्या टायमिंगला देवा, 3 म्हणला न लिंग ठेवला न गायाच्या माग पळाला, अरे लिंग गेला निघून अरे लिंग गेला निघून अरे लिंग गेला निघून ठेवा, देवाची पार्वती सुद्धा महाविष्णून सोडवली, आत्मलिंग सुद्धा महाविष्णूला सोडवलं, आणि त्या दिवसात आत्मलिंग राहिला म्हणून आपण वव्या म्हणतोया, अरे पाण्याला जाते पाणी घेऊन येते, पाण्याला जाते पाणी घेऊन येते, अरे पाण्याला जाते पाणी घेऊन येते, पाण्याला जाते पाणी घेऊन येते, अरे लोण्याचा गोळा, अरे लोण्याचा गोळा तुला खायला देते, अरे खायला देते पाणी घेऊन येते, खायला देते पाणी घेऊन येते, अरे रडू नको बाळा, अरे रडू नको बाळा, अरे मी पाण्याला जाते, अरे पाण्याला जाते पाणी घेऊन येते, पाण्याला जाते पाणी घेऊन